What's up my gang? Welcome to Hood. Holy chill. What's up my gang? Welcome to Hood. Holy chill. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर लेखन आणि इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त कॅपकट मधला जो कटआउटचा जो इफेक्ट आहे ना, तो आपण त्याचा यूज करून आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर इकडे लाईक करते करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन प्लॅन दिसेल असेल आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम रील्स एडिटिंग शिकवत असतो आणि अलर्ट मिशनची QR कोड देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला जो लागणारं मटेरियल आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना, ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करूया. कारण मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जर आहे वेळ घालवत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपण आपल्या प्ले स्टोअरवरून सुपर ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर सिंगापूरचं VPN कनेक्ट करून मग आपल्या टेलिग्राम चॅनलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करून मगच ओपन करायचे. VPN कनेक्ट केल्याशिवाय ओपन करायचे नाही. त्यानंतर आता न्यू क्लिक करून मी जो बिट मार्क दिलेला आहे ना, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. सॉरी, ॲडच्या ऑप्शनवरती क्लिक करून या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून ते एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना या एक्स्ट्रॅक्ट झालेल्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून ते बेट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बेट चेंज होतील ना तिथे तिथे बेट्स ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे सगळे बेट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना फोटोवरती क्लिक केल्यानंतर ना ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना दोन बोटांनी मोठे करून आपल्याला आता जिथे जिथे बेट ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर स्प्लिट करून घेतल्यानंतर ना पुढच्या लेअरला सुद्धा स्प्लिट करायचे. त्यानंतर ना आता इथे पुढचे लेअर्स आहेत ना, ह्या कितवा बघा, हे 5 सेकंडचे जे लेअर्स आहेत ना, त्या पुढच्या लेअरपाशी प्रत्येक लेअरला एक फोटो वेगळे ठेवायचे. त्यासाठी आपल्याला पुढच्या लेअरवरती येऊन इथे खाली स्क्रॉल करून ते रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपल्याला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे 5 सेकंडच्या पुढच्या लेअर्सला प्रत्येक लेअरला प्रत्येक वेगळा फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता मी सगळे ॲड करून घेतलेला बघू शकता मित्रांनो. इथे पुढं प्रत्येक लेअरला प्रत्येक फोटो ॲड करून घेतलेला आहे. तर आपल्याला इथे 8 सेकंडचे जे बेट आहे ना, त्या बेटवरती दुसरा फोटो ॲड करायचा नाही, तोच फोटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर नाही ते लास्टच्या देखील लेअरला आहे ना ॲड करायचं नाही, तोच फोटो राहू द्यायचे. ते 2 ठिकाणी एक काम करायचे. त्यानंतर ना आता स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जायचे. इनमध्ये गेल्यानंतर ना झूम ऑन नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. थोडंसं खाली स्क्रोल करायचे तर इझिली भेटून जाईल. त्यानंतर ना झूम ऑन नावाचं ॲनिमेशन झूम ऑन नाही झूम आउट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता पुढच्या लेअरवरती कोणतं ॲनिमेशन ॲड करायचे 2 नंबरच्या. त्यानंतर ना आता इथे 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर इझिली भेटून जाईल. त्यानंतर याच लेअरवरती येऊन आउटमध्ये जायचे. त्यानंतर ना इथे 3 नंबरला एक इथे ॲनिमेशन बघायला भेटेल आउट नावाचा, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते आता 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन 5 सेकंडच्या लेअरच्या स्टार्टिंगला येऊन ते एक की फ्रेम ॲड करायचे आहेत ना. त्यानंतर ना लास्टला येऊन एक की फ्रेम ॲड करून दुसऱ्या की फ्रेमवरती येऊन आपल्या फोटोला तो जरा मोठा करायचे. त्यानंतर ना आपला फोटो जो तो मोठा असं दिसायला सुरुवात होईल, म्हणजे हळूहळू मोठं होईल. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन शेक 3 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना, तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये जाऊन इथे आपल्याला 8व्या लाईनीमध्ये यायचे. ते 8व्या असं म्हणजे 8व्या लाईनीमध्ये यायचे. 1 2 3 4 8व्या लाईनीमध्ये आल्यानंतर ना इथे 5 नंबरला एक ॲनिमेशन बघायला भेटेल. असं हे होऊन जात आहे पेपरसारखं रोल होऊन, तो आपल्याला ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना 10 सेकंडच्या लेअरवरती ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून
इथे स्ट्रेच अँड एज आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन ते इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन आउटमध्ये जाऊन इथे आपल्याला 5व्या ॲडव्या लाईनीवरती येऊन 4 नंबरचं जे हे आहे ना आपलं बंद होते ते तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर ना आता ॲनिमेशन ॲड होऊन जातील. त्यानंतर ना आता आपल्याला इथे कटआउटचा इफेक्ट आहे ना तो ॲड करायचा. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीमध्ये जाऊन आपल्याला जो मेन बीट म्हणजे 5 सेकंडच्या लेअरवरती जो फोटो ॲड केला ना तो फोटोला मध्यभागी येऊन खाली स्क्रोल करून येते आपल्याला हे फ्रीज नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. तो आपल्याला ऑन नसेल ऑन नसलं ना तरी ते आपल्याला पहिल्या बीटवरती येऊन जिथे स्प्लिट केलं तर तिथे ॲनिमेशन ॲड केलं ना त्या बीटवरती पहिल्या बीटवरती येऊन ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचं. त्यानंतर ना आपल्याला जो आपण फोटो मग ॲड केला ना 5 सेकंडच्या लेअरवरती तोच फोटो ॲड करून घ्यायचा इथे. तर बघू शकता मित्रांनो मी तोच फोटो ॲड केलेला आहे. त्यानंतर ना आता पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं असं म्हणजे 5 सेकंडच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना ह्या पहिल्या बीटवरती यायचं आहे म्हणजे लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून इथे आपल्याला याचा ऑप्शन बघायला भेटेल रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचा. तो त्याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्या बॅकग्राऊंडचा तो इझिली रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्ट आता जिथे जिथे बीट ॲड केलेत ना तिथे तिथेच की फ्रेम द्यायचे आपण. म्हणजे आता 5 सेकंडच्या पहिल्याचे जे बीट आहेत ना तिथे तिथे की फ्रेम द्यायचे. तर या लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथे की फ्रेम नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. म्हणजे इथे प्लेचं ऑप्शन आहे त्या साईडला एक की फ्रेमचं आहे त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता प्रत्येक बीटला एक की फ्रेम ॲड करायचे. तर व्हिडिओची लेअर संपताना देखील की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर ना स्टार्टिंगच्या की फ्रेमला येऊन असं फोटोला लहान करून थोडं खाली घ्यायचे. त्यानंतर ना ते 2 नंबरच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला ना आपलं फुल म्हणजे झूम करून घ्यायचं असं मोठं करून घ्यायचं जरा. त्यानंतर ना आता पुढच्या लेअर म्हणजे पुढच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला लहान करून खाली घ्यायचं असं. त्यानंतर ना पुढच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला आहे ना असं लहान करून वरच्या साईडला घ्यायचं असं कोपऱ्यामध्ये. त्यानंतर ना लास्टच्या की फ्रेमवरती आहे ना असं जसं आहे तसं फोटो जसा आहे तसा मध्यभागी बरोबर असं म्हणजे ॲड करून घ्यायचं आहे असं बरोबर झूम करून ते घ्यायचे. त्यानंतर ना इझिली होऊन जाईल. आता पण आपल्याला आहे ना ते ग्राफ ॲड करायचे. त्यासाठी पहिल्या म्हणजे 2 की फ्रेमच्या मध्ये यायचे. त्यानंतर ना ग्राफवरती क्लिक करून क्यूबिक इन नावाचा ग्राफ ॲड करून घ्यायचा. तर इथे आता मला नो इंटरनेटचा इश्यू येत आहे. तर त्यानंतर ना दुसऱ्या ग्राफवरती येऊन क्यूबिक 2. त्यानंतर ना ह्याच्यावरती सुद्धा क्यूबिक नावाचा प्रत्येक ग्राफच्या मध्ये येऊन क्यूबिक 1, 2 नावाचा जो हे आहे ना ग्राफ तो ॲड करून घ्यायचे. तर इझिली सुरू होतील दिसायला. त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून इथे आपल्याला याचा ऑप्शन बघायला भेटेल. थांबा फिल्टर नावाचा या फिल्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशनमध्ये यायचे. सॅच्युरेशन आहे ना तो पूर्ण -100 करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती सुद्धा असंच करायचं. फिल्टरमध्ये येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन 0. तर या 5 सेकंडच्या पहिल्या बीटपर्यंत म्हणजे 5 सेकंडच्या बीटपर्यंत सगळे आपल्याला सॅच्युरेशन 0 करायचे सॅच्युरेशन. त्यानंतर ना आता इफेक्ट्स ॲड करायचे आहेत आपल्याला. इफेक्ट्स ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला इफेक्ट्सवरती क्लिक करून पहिल्या बीटवरती यायचे. त्यानंतर ना पहिल्या बीटवरती आल्यानंतर ना इथे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना ट्रेंडिंगमध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर ना आपल्याला इथे एक लाईटनिंग डिसॉल्व नावाचा एक ऑप्शन म्हणजे इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर याला ऑब्जेक्टवरती क्लिक करून ओव्हरलीवरती सेट करायचं आपले जे फोटो ॲड केलं ना त्या ओव्हरलीला. त्यानंतर ना याच्या पुढच्या लेअरवरती यायचे म्हणजे 5 सेकंडच्या बीटवरती आपल्या मेन. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. त्या व्हिडिओ इफेक्ट्सवरती आल्यानंतर ना ट्रेंडिंगमध्येच आपल्याला शेक नावाचा एक इफेक्ट भेटून जाईल. तर आपल्याला इथे भेटला नाही तर नाईट क्लबमध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर इझिली शेक नावाचा जो इफेक्ट आहे ना तो भेटून जाईल. तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून
पुढच्या म्हणजे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे ते 15च्या आसपास ठेवून इंटेन्सिटी 10च्या आसपास ठेवायची. त्यानंतर ना इझिली ॲड होऊन जाईल आपल्याला शेक. म्हणजे त्यानंतर ना आता ते रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट म्हणजे संपतो ना ते लेअर, ते बघू शकता मित्रांनो, हल्ल्याचं संपत आहे ते तिथे यायचं बरोबर, म्हणजे 5 सेकंदवरती बरोबर. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये खाली स्क्रोल करून ग्लिचिक नावाचे एक इफेक्ट भेटून जाईल, तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडंसं म्हणजे असं हे व्हायचं, जेव्हा संपेल ना तिथे बंद करायचे. त्याला ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जो आहे तो 0 करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 7 सेकंडच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे एक लेअर सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं, एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर ना मधल्या बीटवरती येऊन ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल जो आहे तो आपल्या इमेजनुसार ठेवायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता जिथे आपल्याला शेक 3 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो हालायचा संपतो ना, तिथे येऊन आणखी एकदा ग्लिचिक नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचा बॉडी इफेक्ट्समधनं. तर इझिली आपला व्हिडिओ जो तो अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर इझिली हा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतात. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.